हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, पोलीस भरती 2024 ची जी ग्राउंडची किंवा मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो, ती कधीपर्यंत होऊ शकतो, कशा प्रकारे गृह विभागाने नियोजन केलेले आहे याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, कारण की या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स शेअर करत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण मेन अपडेट कडे जाऊया। तर बघा, गृह विभागाकडून 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे। निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार आहे मैदानी चाचणी। ठीक आहे, होणार मैदानी चाचणी। लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पोलीस भरती प्रक्रिया ही थांबवण्यात आली आहे। राज्यात शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे। त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी, त्या दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे। लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांत पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। मैदानी व लेखी चाचणीचे एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यानुसार शिपाई पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे। चालक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। साधारणतः 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे, त्यामुळे परीक्षार्थींनी मैदानी चाचणीचा सराव करावा। ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्हे आहेत। त्या दृष्टीने शिक्षण विभागातर्फे नियोजन देखील केले जात आहे। अशी असणार आहे चाचणी। पोलीस भरती 2024 च्या मैदानी चाचणी 100 मीटर व 1600 मीटर धावणे, महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक असे प्रकार असणार आहेत। या चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण घेणे बंधनकारक आहे। मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत। तर एका जागेसाठी मित्रांनो 10 उमेदवारांची निवड केली जाणार आहे लेखी परीक्षेसाठी ग्राउंड मध्ये। ठीक आहे, तर बघा गृह विभागाकडून मित्रांनो 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे। थोडं गांभीर्याने घ्या मित्रांनो, खरंच जर भरती लवकर झाली तर तुम्ही तयार असणं गरजेचं आहे। कोणत्याही अपडेटला घाबरून न जाता आत्मविश्वासाने अभ्यासाने ग्राउंड चालू ठेवा आणि अशाच मित्रांनो पोलीस भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।